महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर शिवसेना कार्यकर्ता मेळावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील द्रौपदी लॉन्स येथे शिवसेना खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष मुख्य प्रदोत कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पा बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवसेना कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला। मेळाव्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वातावरणात झाली। आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले। संघटन बळकट ठेवून प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा आणखीन उंच फडकवण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांचा उत्साह, निष्ठा आणि एकजूट पाहून आगामी निवडणुकात निश्चितच शिवसेना प्रबळ शक्ती म्हणून पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला। शिवसेनेच्या ठाम विचारधारेवर आणि जनतेच्या विश्वासावर श्रद्धा ठेवत माजी सभापती माननीय संजय पाटील निकम तसेच माननीय राजेंद्र पाटील साठे यांनी आपल्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह माननीय खासदार साहेबांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली। या मेळाव्यास पाणीपुरवठा मंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब, खासदार श्री संदीपान भुमरे साहेब, शिवसेना सचिव श्री भाऊसाहेबजी चौधरी, शिवसेना उपनेते श्री अर्जुन खोतकर साहेब, माजी आमदार श्री भाऊसाहेब तात्या पाटील चिकटगावकर, माजी आमदार श्री अण्णासाहेब पा माने, माजी आमदार श्री कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष श्री साबेरभाई, जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र जंजाळ, जिल्हा प्रमुख श्री बाबासाहेब पा जगताप यांची विशेष उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज या छत्रपती संभाजी नगरमध्ये, या जिल्ह्यामध्ये, वैजापूर तालुक्यामध्ये, वैजापूर तालुक्याचे ज्येष्ठ आमदार बोरनारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं असे गुलाबराव पाटील साहेब आणि त्यांच्यानंतर भाषण करणं, मला वाटतं एक वेगळं दडपण, वेगळं प्रेशर। आता एवढा तोफ भडीमार झालेला आहे। त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकरजी, सचिव भाऊसाहेब चौधरी, त्यानंतर जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील, अण्णासाहेब माने पाटीलजी, कैलास पाटीलजी, माजी नगराध्यक्ष साबीरबाई, आमच्या ठाण्यामध्ये पण साबीरबाई शेख होते, आज त्यांची आठवण देखील आज तुमच्यामुळे इथे आली। साबीरबाई शेख हे राज्यामध्ये मंत्री होते आणि बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज ही त्यांची ओळख जी आहे पूर्ण महाराष्ट्रात। त्याचबरोबर बाबासाहेब पाटील जगताप, प्रतिभाताई जगतापजी, सुलभाताई भोपळे, युवासेना जिल्हा प्रमुख भरतजी पाटील, राजेंद्र पाटील साळुंके तालुका प्रमुख, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी जाधव, कुशाल अंकल राजपूतजी, संजयजी निकम, भागीनाथ भगरजी, डॉक्टर राजीव डोंगरे, डॉक्टर सेनचे प्रदेश प्रमुख
प्रमुख डॉक्टर धनंजय पडवळ, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सर्व कार्यकर्ते, खरं तर आजचा कार्यक्रम हा लोकार्पणाचा होता, पण कालच नगरपालिका नगर परिषदेची आचारसंहिता लागली, म्हणून लोकार्पणाचा कार्यक्रम जो आहे तो आपण इथे करू शकलो नाही. पण तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन जे आहे आज आम्हा सगळ्यांना जे आहे ते घेता आलं. आणि मी खास करून आपले आमदार बोरनारे सरांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आज एवढा सुरेख पुतळा जो आहे आज महाराजांचा या वैजापूरमध्ये जो आहे त्यांनी उभा करून दाखवला, त्यासाठी त्यांचं खरंच खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि याच्या अगोदर आता सगळ्याच वक्त्यांनी इथे सांगितलं की बोरनारे साहेबांनी कशा प्रकारे या मतदारसंघामध्ये जे आहे वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं. खरा लोकप्रतिनिधी जो असतो हा लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना काय हवं हे देण्याचं काम जो करतो तो खरा लोकप्रतिनिधी जो असतो. म्हणून इतक्या मोठ्या मताधिक्याने जे आहे हे आपले आमदार बोरनारे सर इथे निवडून आले. आणि नेहमी बोरनारे सर जेव्हा पण साहेबांकडे येतात मी बघितलं त्यांना गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रत्येक भेटीमध्ये जे आहे पत्र जे आहे ते नेहमी त्यांच्याकडे असायचे. हे काम ते काम, मला वाटतं इतकी कामं जी गेल्या 2.5 वर्षामध्ये झाली तितकी कामं जी आहे ती कधीच कुठल्या लोकप्रतिनिधीची जी आहे ती झाली नव्हती. तितकी कामं शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा झाली. त्या योजना ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा मी इथे वाचून दाखवणार नाही बोलणार. सगळ्या जनतेला माहिती आहे, या सगळ्या जनतेला माहिती आहे की इकडचे रस्ते 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कसे होते आणि आजचे प्रत्येक गावामधले रस्ते असतील, मेन रोड असेल, या कशा प्रकारे जे आहे ते सुधारले. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. या महामार्गाने जे आहे हे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, कोकण असेल, याला जोडण्याचं काम जे आहे या समृद्धी महामार्गाने केलं. आणि याची पूर्णपणे संकल्पना पाठपुरावा महायुतीच्या सरकारमध्ये झालं आणि त्याला खऱ्या अर्थाने रूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल, स्वरूप देण्याचं काम कोणी केलं असेल, हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. कुठला मुख्यमंत्री तुम्ही पाहिला किंवा कुठला नेता पाहिला किंवा कुठला मंत्री पाहिला की जो जेव्हा लोक जागा जे आहेत हे देत नव्हते समृद्धी महामार्गाला तेव्हा स्वतः मंत्री तिकडे जाऊन स्वतः गॅरंटी म्हणून साईन केली, असं कधी कोणी पाहिलं का? हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलं झालं की मंत्री स्वतः लोकांकडे गेले, शेतकऱ्यांकडे गेले, त्यांना वचन दिलं की मी घरी पोचेपर्यंत जे आहे तुमच्या अकाउंट मध्ये जे आहे तुमचा मोबदला येऊन जाईल. असं काम देखील जे आहे शिंदे साहेबांमुळे झालं. म्हणून लोकांनी भरभरून जागा जे आहेत त्या समृद्धी महामार्गाला लोकांना देखील 4 पट पाटील साहेब कधीच झालं नव्हतं. आता कुठे पण लँड ऍक्विजिशन कुठलाही रस्ता करायचा असेल तर लोक बोलतात समृद्धी महामार्गामध्ये तुम्ही 4 पट दिले, आता आम्हाला पण 4 पट पैसे. आता सगळीकडे अडचण होऊन बसली की कुठे कुठे जे आहे 4 पट पैसे द्यायचे. पण तरी देखील आपलं महायुतीचं सरकार जे आहे आज ज्या प्रकारे ज्या गतीने डेव्हलपमेंट करते, आज वेगवेगळे रस्ते आपण पाहिले, वेगवेगळी कामं आपण पाहिली आणि त्याचबरोबर 2.5 वर्षांमध्ये एकही घटक या महाराष्ट्रामध्ये राहिला नाही की त्याला आपल्या सरकारच्या माध्यमाने जो आहे तो फायदा झाला नाही. शेतकरी असेल, तरुण असेल, लाडक्या बहिणी असतील, वयोवृद्ध असतील, शेतकरी असतील, कुठला घटक राहील? पाटील साहेब आपलं सरकार जेव्हा होतं म्हणजे आता देखील आपलं सरकार, पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते मला आठवतं एका घटकासाठी योजना सुरू केली की दुसरा घटक जो आहे तो वर्षावरती येऊन थांबायचा आणि बोलायचं आम्ही साहेब काय पाप केलं, ह्यांना तुम्ही दिलं, आम्हाला पण द्या. तर लगेच त्यांचं लेटर घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी पॉलिसी बनवण्याचं काम जे आहे हे आपल्या सरकारने केलं, शिंदे साहेबांनी तेव्हा केलं. मला आठवतं ग्राम रोजगार सेवक असतील,
कम्प्युटर ऑपरेटर असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, 7.5 HP मोटरचं पूर्णपणे माफ बिल असेल, त्याचबरोबर 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, कुठल्या योजना ज्या आहेत त्या इथे बोलून दाखवतात. मला तुमचं तर म्हणजे तुमची बॅच किती 87ची, मला तर तेवढं मी बघितलं नाही. मी राजकारणामध्ये फक्त 10 वर्षापासून आहे. 87 मध्ये जेव्हा तुमची बॅच सुरू झाली तेव्हा माझा जन्म झाला. एवढे सगळे दिग्गज मंडळी जी आहेत ही आज देखील शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत देखील जे आहे शिवसेने बरोबर आहे. हीच तर खरी कमाई जी आहे ही बाळासाहेबांची आहे. आणि आज हे सगळे लोक जे आहे हे शिंदे साहेबांबरोबर जे आहेत हे खांद्याला खांदा लावून. इथे मगाशी सांगितलं बोलणारे सरांनी, गुवाहाटीला गेलो नसतो तर काय झालं नसतं. जेव्हा साहेब गुवाहाटीला गेले तेव्हा मला देखील सांगितलं, मला देखील माहिती नव्हतं. पाटील साहेब दिल्लीला गेले होते, मी दुसऱ्या दिवशी कुठेतरी बाहेर जाणार होतो. पण एक एक करून सगळे आमदार जे आहे, मंत्री जे आहे, हे शिंदे साहेबांबरोबर जे आहे त्यांच्यावरती विश्वास दाखवून जे आहे त्यांच्या बरोबर उभे राहिले. सरकार इकडे अस्तित्वात असताना कधी विचार केलाय की जे सरकार अस्तित्वात आहे, जे मंत्री मंडळामध्ये सदस्य आहेत, मंत्री आहेत, हे सरकार सोडून जे आहे हे शिंदे साहेबांबरोबर गेले? असं कधी होत नाही आणि असं कधी होणारही नाही. जे काम जे या सगळ्या मंडळींनी इथे केलं म्हणून 2.5 वर्षांमध्ये त्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री मिळाला जो आपल्या मधला आहे. शेतकऱ्याचं दुःख जे आहे हे जाणून घेणारा मुख्यमंत्री जो आपल्याला मिळाला, महिलांचं भगिनींचं जो आहे दुःख काय आहे हे जाणून घेणारा मुख्यमंत्री मिळाला. म्हणून लाडक्या बहिणींना जे आहे दर महिना 1500 रुपये देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकार. आणि मगाशी पाटील साहेब म्हणाले इकडे की लाडक्या